हॅलो एव्हरीवन, वेलकम इन माहीज किचन अँड होम. मी आजचा आमचा हॉलचा लुक शेअर करते. आज पसार आहे आमच्या घरामध्ये, तर कुठं कुठं आहे ते मी दाखवते. कसं म्हणजे आवरायचं आहे ते पण दाखवते. सगळ्यांचंच घरात असतो पसारा, असं नाही की नाही असत, पण ते आवरायचं असतो मग घर स्वच्छ दिसतं. तर इथं आहे थोडासा पसारा, तर ते आवरायचं आहे. घरातले सगळेजण जॉबला गेलेले आहेत. सगळेजण म्हणजे कोण कोण नेमका, आमच्या घरामध्ये आम्ही 3च जण राहतो, मी, माझी आई आणि माझा भाऊ. तर ते दोघं, माझ्या भावाचा आज फर्स्ट डे होता जॉबसाठीचा. त्याचं जॉईनिंग होतं आज, फर्स्ट लाईफमधला त्याचा फर्स्ट जॉब आहे. तर आम्ही म्हणजे खूप खुश आहोत आणि त्याच्या निमित्तानं घर कसं आवरायचं ते पण मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर काय काय करावं लागणार आहे मी ते सर्वात पहिले सांगते. तर म्हणजे दार जर पुसायचं आहे तर पुसू शकतो, असं काही नाही. तसं तर स्वच्छच आहे, पण तरी पण बघू एकदा, जर होत असेल तर पुसून टाकू. आणि सोफ्यामधले जाळे वगैरे असेल थोडेसे, किंवा धूळ वगैरे असेल तर ती स्वच्छ करायची आहे. जाळे काढलेले होते, पण थोडे थोडे जर असतील तर ते मी काढून घेणार आहे. पहिले एकच काम करायचे, जाळे काढायचे, सगळं झाडझूड करायची, सगळं स्वच्छ. आणि मग सोफ्याचं थोडंसं काम करून घ्यायचा. सोफा कवर वॉश करायचे आहे. आमचे सोफा कवर म्हणजे खराब पण होत, पण तरी पण आम्ही वॉश करतो, तर तसं करून घ्यायचं आहे. कर्टन्स पण वॉश करून घ्यायचे. कर्टन्स खूप दिवस झाले वॉश नाही केलेले, तर कर्टन्स वॉश करावं लागतील. खुर्ची पुसून वगैरे घ्यायची. बस फरशीचं तसं माझा भाऊ नेहमी पुसतो, त्याला आवडतं फरशी पुसायला, तर तो पुसत असतो. तर त्याच्यामुळे थोडी स्वच्छच असते, पण तरी पण पुसून घ्यावं लागलं आज. आणि माझ्या भावानेच फॅन पुसून घेतला एकदम स्वच्छ. फॅनवर धूळ वगैरे नाही आता काहीच. मला तेच टेन्शन होतं आणि माझा हात पण नाही पोचत तिथपर्यंत. तर ना म्हणजे माझ्या भावाने ते स्वच्छ करून घेतलं आणि माझं लक्ष पण नव्हतं तेव्हा. त्याला सांगितलं पण नाही की स्वच्छ कर, पण तरी त्यांनी करून घेतलं त्याच्या मनानेच. तर असं आवरलेलं आहे. आणि गॅलरीमध्ये होती थोडंसं घाण झालं होतं, कारण की आमच्या इथं इतके कबूतर येतात की बस, आणि ते सगळं खराब करून ठेवतात. तर ते खातात पितात, मस्त पाणी पितात. तिथं हे छोटे छोटे बुटले ठेवलेले आहेत ना झाडांमध्ये, तर त्याच्यामध्ये जातात आणि पाणी पितात. उन्हाळा आहे ना आता, खातात पितात मस्त, आणि खराब पण करून ठेवतात, पॉटी करून ठेवतात नुसती. तर तेवढं म्हणजे स्वच्छ करून घ्यावं लागणार आहे. हे थोडं इथं झाडझूड करून घ्यावं लागणार आहे गॅलरीमध्ये. तुम्हाला काही टिप्स पण विचारायचे, म्हणजे मी टिप्स नाही देणार आहे आता ह्यामध्ये, मला काहीतरी टिप्स द्या. कारण की हे आमचं जे झाड आहे तर ते ना सुकून गेलं, त्याला व्यवस्थित पाणी दिलं होतं तरी सुद्धा सुकलेलं आहे. आणि हे झाड पण 4-5 वेळा झडतं, पानं सगळे झडून जातात, परत येतात, परत झडतात, परत येतात. असं झालेलं हे गुलाबाचं झाड, आणि त्याला फुलं पण नाही येतात परत. तर हे प्रॉब्लेम होत आहे. जर तुमच्याकडे टिप्स असतील काही चांगल्या, तर तुम्ही आम्हाला टिप्स देऊ शकता. तर चला, मी सगळ्यात पहिले साफसूफ करणं चालू करते. कबूतरचं नाव घेतलं, आणि हे बघा आमच्या दुसऱ्या गॅलरीमध्ये कबूतर बसलेले 2. उन्हाचं एक तर त्यांना सावली पाहिजे म्हणून. तसं सकाळचाच टाईम आहे, 11 वाजलेले आहेत, तरी पण बसलेले आहेत बिचारे इथं येऊन. तर मी सर्व सोफा कुशन्स काढले, आणि सगळ्यात पहिले मी झाडून काढलं, सगळे जाळे काढले व्यवस्थितपणे. तुम्ही बघू शकता, इकडे एक झाडू, इकडे एक झाडू, आणि याचं रोज झाडून स्वच्छ झाडलेलं असतं, तरी पण पूर्ण सगळं घर आवरल्यानंतर हे असा कचरा साचतो. किती पण स्वच्छ ठेवा तुम्ही बघितलंच असेल, बाकीचं काहीच पसारा नव्हता, तरी पण म्हणजे इतकी धूळ निघली साफसूफ करून सगळं काही. तर सगळे जाळे पण काढले सोफा कुशन्सचे, म्हणजे सोफ्याचे, आणि म्हणजे त्याला व्यवस्थित झटकून पण काढलं, म्हणजे धूळ वगैरे असेल तर ते निघून जाईल म्हणून. तर असं आवरलेलं आहे. इथं म्हणजे कुशन्स ठेवलेले आहेत, आणि हे इकडं
सोफा कुशन्स आहेत आणि ते तिकडं खुर्चीवरती सोफा कवर्स आहे. आता त्याला धुवून घालायचे, हेच काम बाकी राहिलेले. आता इथलं जे खाण्याचा पसारा होता ते एक डब्बा शोधून काढला रिकामी आणि त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं. तर आता असं दिसतं आहे. उन्हाळ्यामध्ये पण खूप आभाळ आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. तरी पण मी म्हणजे सोफा कवर्स धुवून टाकले, इकडच्या गॅलरीमध्ये आणून वाळत टाकलेले आहेत. बघूया आता हे कडक कडक व्यवस्थित वाळतात का पाऊस येतो काय माहिती, बघूया. सोफा कवर्स तर व्यवस्थित वाळले एकदम, म्हणजे व्यवस्थित ऊन पण लागलं त्याला, पाऊस नाही पडला आज. तर मी आता हे सोफा कवर व्यवस्थित टाकते सोफ्यावरती. तर सोफा कवर्स पण टाकून झालेले आहेत. एक टीप पण द्यायची आहे. घर आवरताना आपण काय करतो, खूप सारं काम एकदाच काढतो. मग खूप सारं काम एकदाच काढल्यामुळे काय होतं, आपल्या हातांना तेवढी सवय नसते, मग हात दुखतात, मग उभं राहून पाय दुखतात, अशी काहीतरी प्रॉब्लेम्स होऊन बसतात. तर कधी पण थोडं थोडं काम करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे, घरात सगळ्यांनी मिळून करायचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी टीप आहे की घरातलं जे काही काम असेल ते सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि सगळ्यांनी सगळं व्यवस्थित सामान ठेवलं तरच घर व्यवस्थित आणि चकचक दिसतं व्यवस्थित एकदम. मी याच्या आधीच्या होम क्लिनिंग व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर केलं होतं एक गोष्ट, ती म्हणजे कुशन जे असतात आपले सोफाचे किंवा म्हणजे रेग्युलर जे कुशन्स असतील तर त्याच्या आतमध्ये असं कवर घालायचं, म्हणजे कधीच ते खराब होत नाही. मला असं वाटलं की खूप खराब होऊन जाईल, पण तुम्हीच बघा व्यवस्थित दिसत आहे. आणि म्हणजे तुम्ही दुसरे जे कुशन्स असतील, हे कुशन्स वरचे, तर ते धुण्यासाठी जरी घातले तरी आणि बाकीचे कुशन असतील तर ते नुसतं साईडला जरी ठेवले तरी व्यवस्थित दिसतं सुद्धा. आणि आतलं जे कुशन आहे ते कधीच खराब पण नाही होत, त्याच्यावर जास्त धूळ पण नाही साचत. तर त्याच्यामुळं आउटर कवर तुम्ही धुवून घेऊ शकता व्यवस्थितपणे. आणि अशा पद्धतीने मी एक जुगाड केलेला आहे एकदम. तर हे पीस होतं तर त्याचं केलेलं आहे मी शिवून. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जुगाड करू शकता एकदम आणि घर चांगलं टापटीप ठेवू शकता. तर आज आहे डे 2 घर आवरण्यासाठीचा आणि मम्मी आणि यशवंत आत्ताच जॉबसाठी गेलेले आहेत. तर असं आहे आत्ता सध्या घर. कुशन कवर आता धुवून टाकायचे आहेत आणि कर्टन्स धुवून टाकायचे आहेत, बस एवढंच बाकी राहिलेलं आहे. आणि मग गॅलरीचं आवरायचं आहे. तर फायनली पूर्ण हॉल क्लीन झालेला आहे, कर्टन्स वगैरे सगळं धुवून झालेलं आहे. गॅलरी पण स्वच्छ केलेली आहे मी. आणि एक चेंज केला मम्मीनी. आमच्या घरामध्ये सोफे ज्याच्या अकॉर्डिंग ठेवायचे त्याच्या अकॉर्डिंग ठेवतात. मम्मीला जसं आवडतं तसं मम्मीनी करून ठेवलं. दोन्ही चेअर्स इकडे ठेवल्या सोफ्यामधल्या आणि मेन सोफा असा ठेवला. आणि इथं जसं पहिल्यासारखं होतं तसंच ठेवलं, म्हणजे इथं चार्जिंग वगैरे करता येऊ शकते किंवा बॅग्स वगैरे ठेवता येऊ शकतात. तर असं फायनली आवरलेलं आहे. आणि सकाळचे 9 वाजायला पण थोडा वेळ बाकी आहे. तर जेवढ्या लवकर तुमचं हॉल आवरलं जाईल तेवढ्या लवकर तुम्हाला म्हणजे एक चैन पडेल मनाला की नाही व घर आवरलेलं आहे, व्यवस्थितपणे आहे. तर असं तुम्हाला रोज नेहमी घर आवरायचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. काही सजेशन असतील तर ते सुद्धा सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय आवडलं ते सुद्धा सांगू शकता तुम्ही. कोणती टीप आवडली ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माहीज किचन अँड होम. थँक यू फॉर वॉचिंग.